नमस्कार मित्रांनो, ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण TET, CTET तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त भूगोल विषयातील महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 सराव प्रश्न बघणार आहोत आणि या प्रश्नांचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच उपयोग होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील विधानाचा विचार करा आणि अचूक पर्याय निवडा. तुम्हाला 2 पर्याय दिलेले आहे आणि अचूक म्हणजे बरोबर पर्याय आपल्याला निवडायचा आहे. विधान अ, महाराष्ट्राचा अक्षीय विस्तार 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षवृत्त असा आहे. आणि विधान ब, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार 72°66 पूर्व ते 80°9 पूर्व रेखावृत्त असा आहे. या दोन्ही पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दोन्ही पर्याय हे बरोबर आहे, अचूक आहे. महाराष्ट्राचा अक्षीय विस्तार 15°44 उत्तर ते 22°6 उत्तर अक्षवृत्त असा आहे आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 72°66 पूर्व ते 80°9 पूर्व रेखावृत्त असा आहे. आणि ही आकडेवारी तुम्हाला टेट परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ते या आकडेवारीकडे तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला या अक्षवृत्तावर परीक्षेमध्ये 4 ते 5 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील खालील पर्वत शिखरांचा त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम उंचाकडून कमीकडे असणारा योग्य पर्याय कोणता? उंचाकडून म्हणजेच आपल्याला उंचाकडून कमीकडे उतरता क्रम म्हणजे लक्षात घ्या, पहिला सगळ्यात उंच पर्वत येईल, त्याच्यानंतर कमीकडे आपल्याला जायचं आहे. तर त्याला कोणता क्रम म्हणणार? उतरता क्रम असा म्हणणार. तर त्याचा योग्य क्रम आपल्याला आणि पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कळसूबाई, सालनेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड असा हा उंचाकडून कमीकडे जाणारा उतरता क्रम आहे. यामध्ये शिखरांची उंची बघा. कळसूबाई 1646. कळसूबाईची उंची किती आहे? 1646. साल्हेर 1567. साल्हेर 1567. महाबळेश्वर 1438. 1438. आणि हरिश्चंद्रगडाची उंची किती आहे? तर 1424. 1424. अशा प्रकारे उतरता क्रम हा आहे कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि हरिश्चंद्रगड. सह्याद्री पर्वतातील घटकांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम ओळखा. आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे आणि तो सह्याद्री पर्वतातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. थळघाट, बोरघाट, कुंभार्ली घाट आणि आंबा घाट. नकाशाचा विचार करता उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम थळघाट हा कशाला म्हटला जातो? मुंबई ते नाशिकला थळघाट. बोरघाट मुंबई पुणे. कुंभार्ली घाट कराड चिपळूण आणि आंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी असा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उजव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी आहे? बघा प्रश्न काळजीपूर्वक वाचा. खालीलपैकी कोणती नदी ही
गोदावरी नदीची उजव्या किनाऱ्याने मिळणारी उपनदी आपल्याला शोधायची आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रवरा नदी आहे. प्रवरा आणि मांजरा या नद्या गोदावरीला तिच्या उजव्या म्हणजे दक्षिणेकडून बाजूने मिळतात, तर कादवा, दुधना आणि प्राणहिता या डाव्या म्हणजेच उत्तरेकडून बाजूने मिळतात. लक्षात ठेवायचं आहे, उजवी बाजू म्हणजे दक्षिणेकडून आणि डावी बाजू म्हणजे उत्तरेकडून. प्राणहिता हा नदी संगम खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला म्हटले आहे? हा प्रश्नसुद्धा TATला आणि सीटेटला 4 ते 5 वेळा विचारलेला आहे. प्राणहिता हा नदी संगम खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला म्हटलेले आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्धा, वेनगंगा आणि पेनगंगा. पेनगंगा आणि वर्धा यांच्या एकत्रित प्रवाहाला वेनगंगा नदी येऊन मिळते. या तिन्हींच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. आणि ती जी पुढे कोणाला जाऊन मिळते? गोदावरीला जाऊन मिळते. अशा प्रकारे वर्धा, वेनगंगा आणि पेनगंगा या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हटले जाते. खालील विधानाची सत्यता तपासा. विधान ए, कोकणातील नद्या लांबीने कमी परंतु तीव्र वेगाने वाहणाऱ्या आहेत. विधान ब, कोकणातील नद्या त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. बघा, आपल्याला सत्यता तपासायची आहे म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फक्त असत्य आहे. अविधान आहे तेच फक्त सत्य आहे. कोकणातील नद्या सह्याद्रीवरून तीव्र उतारावरून वाहतात, त्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो. तीव्र वेगामुळे व कमी लांबीमुळे त्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश बनू शकत नाहीत. त्याऐवजी तिथे खाड्या तयार होतात. तर त्याऐवजी तेथे खाड्या तयार होतात. तर त्याच्यामुळे ब पर्याय हा चुकीचा आहे. त्रिभुज प्रदेश तयार होत नाही, तर तिथे खाड्या तयार होतात. खाड्या तयार होतात म्हणून ब पर्याय हा चुकीचा आहे आणि अ पर्याय हा बरोबर आहे. महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे यांच्या अचूक जोड्या असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. जलविद्युत प्रकल्प लक्षात ठेवा, जलविद्युत प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे यांच्या जोड्या आपल्याला जोडवायचा आहे. प्रश्न वाचून घेऊया. भीरा, वीर, पेंच आणि कनेर हे जलविद्युत प्रकल्प कोणकोणत्या जिल्ह्यात आहे आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भीरा हा रायगडमधील, वीर हा पुण्यातील, पेंच हा नागपूरमधील आणि कनेर हा साताऱ्यातील महत्त्वाचा जलप्रकल्प आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा बघा आणि लक्षपूर्वक वाचा. दख्खनच्या पठारावर आढळणाऱ्या रेगूर मृदे संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? रेगूर मृदा संदर्भात आपल्याला विधान दिलेले आहे आणि त्याच्यातून आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचे विधान आपल्याला शोधायचे आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. योग्य, अयोग्य, चूक, अचूक येथे आपली गफलत होते. त्याच्यामुळे वाचताना काळजीपूर्वक विधाने वाचा, प्रश्न वाचा. तर बघा, विधान ए वाचूया. या मृदेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. विधान ब, ही मृदा प्रामुख्याने ग्रेनाइट या खडकापासून तयार होते. विधान सी, यामध्ये चुनखडी, लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. विधान डी, या मृदेला काळी कापसाची मृदा असेही म्हणतात. तर बघा, या विधानाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
तर हे अयोग्य विधान आहे. अयोग्य म्हणजे हे चुकीचं विधान आहे ब नंबरचं. आणि का बरं अचूक आहे? हे विधान चुकीचं आहे. रेगूर म्हणजे काळी मृदा ही ग्रेनाइट नव्हे तर ज्वालामुखीच्या बेसॉल्ट खडकाच्या विदर्णातून तयार होते. तर ग्रेनाइट ही प्रामुख्याने कशापासून तयार होते? ज्वालामुखीच्या बेसाल्ट खडकाच्या विदर्णातून तयार होते. बाकी ए, सी आणि डी हे सगळे विधान काय आहे? बरोबर आहे. आणि अयोग्य विधान हे कोणतं? बी आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब हे अयोग्य विधान आहे. महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या वितरणाचा विचार करता लोह खनिज प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? आपल्याला लोह खनिज कोणत्या भागात आढळते आणि कोणत्या भागात आढळते आपल्याला शोधायचं आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकण. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे प्रामुख्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक हे बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? लोकसंख्येची घनता असलेला सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आपल्याला शोधायचा आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुंबई उपनगर. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याची लोकसंख्या घनता सर्वाधिक म्हणजेच 20,980 व्यक्ती प्रति चौकीमी आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई शहर आहे. तर सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता आहे? लोकसंख्येची घनता असलेला मुंबई उपनगर. पुढीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच नवीन क्रमांकासह मुंबई आणि चेन्नईला जोडतो? राष्ट्रीय महामार्ग मुंबई आणि चेन्नईला जोडतो. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, NH48, जो दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगलोर, चेन्नई असा जातो. माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अहमदनगर आणि सोलापूर. माळढोक हा अत्यंत दुर्मिळ पक्षी असून त्याच्या संरक्षणासाठी अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर विस्तीर्ण अभयारण्य पसरलेला आहे. अहमदनगरातील कर्जत तालुका येथे आणि सोलापूर येथे माढा आणि करमाळा या जिल्ह्यात हा पसरलेला आहे. खालील डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. डोंगर रांगांचा आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावायचा आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव असा हा उतरता क्रम आहे. महाराष्ट्रातील कांदळवन किंवा खाजण जंगले प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? कांदळवन आणि खाजण जंगले प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कोकण किनारपट्टीच्या खाड्यांच्या भागात हे कांदळवन आणि खाजण जंगले आढळतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा प्रतिसंगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना या नद्यांचा प्रतिसंगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कराड या ठिकाणी होतो. सातारा जिल्ह्यातील कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा संगम होतो. या स्थानाला प्रतिसंगम म्हणतात आणि येथे
यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जळगाव जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? जळगावातील कोणत्या ठिकाणी होतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, चांगदेव. दोन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लिंग उत्तर असणारा जिल्हा कोणता? लक्षात ठेवा, सर्वात कमी आपल्याला जिल्हा शोधायचा आहे. आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई शहर. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वात जास्त प्रभाव पडतो? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण पश्चिम मान्सून वारे आणि सह्याद्रीची स्थिती. महाराष्ट्राचे हवामान प्रामुख्याने मान्सून वाऱ्यावर अवलंबून आहे. सह्याद्री पर्वत या वाऱ्यांना अडवतो, ज्यामुळे कोकणात प्रचंड पाऊस पडतो आणि देशावर पर्जन्यछाया निर्माण होते. रेड्डी बंदर म्हणजे सिंधुदुर्ग हे प्रामुख्याने कोणत्या खनिजांच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? कोणत्या खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोह खनिज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी हे नैसर्गिक बंदर प्रामुख्याने जपान व इतर देशांना लोह खनिज निर्यात करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे? क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे राष्ट्रीय उद्यान. लक्षात ठेवा, राष्ट्रीय उद्यान क्षेत्रफळाने सगळ्यात लहान आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली. हे सुमारे 87 चौरस किमी क्षेत्रफळासह महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. तर गुगामल हे सर्वात मोठे आहे. कोणते? गुगामल सर्वात मोठे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. सर्वात मोठे कोणते? गुगामल. सर्वात मोठे गुगामल. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राष्ट्रीय उद्यान आणि सर्वात लहान राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली. बावनथडी राजीव सागर हा आंतरराज्यीय जलप्रकल्प कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा प्रामुख्याने आढळते, जी काजू आणि आंबा पिकासाठी उपयुक्त आहे? आणि बघा, जांभी मृदा आणि कोणत्या पिकासाठी? काजू आणि आंबा पिकासाठी उपयुक्त आहे. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. अधिक पावसाच्या प्रदेशात प्रक्षालन प्रक्रियेमुळे जांभी मृदा तयार होते. ही मृदा दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्गात आढळते आणि आंबा, काजू, सुपारीसाठी सर्वोत्तम असते. महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमरावती. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुडा पर्वत रांगेत म्हणजेच गवळीगड टेकड्या येथे स्थित असून हा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. बघा, पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? हा प्रश्न विचारला गेला तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प. आणि कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? अमरावती जिल्ह्यात स्थित आहे.
खालीलपैकी कोणते विधान पर्जन्य छायेचा प्रदेश संदर्भात योग्य आहे? आपल्याला विधान दिलेले आहे आणि त्या विधानातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. सर्वात प्रथम आपण विधान वाचूया. हा प्रदेश सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उतारावर आहे. बी. येथे मान्सून वारे अत्यंत मुसळधार पाऊस पडतात. सह्याद्री ओलांडल्यानंतर पूर्वेकडे वाऱ्यामधील बाष्प कमी झाल्याने हा प्रदेश तयार होतो आणि कोकण किनारपट्टीला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. तर यापैकी आपल्याला योग्य म्हणजे बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सह्याद्री ओलांडल्यानंतर पूर्वेकडे वाऱ्यामधील बाष्प कमी झाल्याने हा प्रदेश तयार होतो. महाराष्ट्रात बॉक्साईट खनिजाचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? बॉक्साईटचे साठे खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कोल्हापूर या ठिकाणी आढळतात. पुढीलपैकी कोणत्या उपनद्यांचा समावेश गोदावरी नदीच्या खोऱ्यात होत नाही? लक्षात ठेवा, उपनद्यांचा समावेश गोदावरी खोऱ्यात होत नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. इथं होत नाही आपल्याला विचारलेला आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तेरेखोल आणि कुंडलिका या कोकणातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या थेट अरबी समुद्राला मिळतात, त्यामुळे त्या गोदावरी खोऱ्याचा भाग नाही. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? स्त्री साक्षरतेचे प्रमाण आपल्याला सर्वात कमी विचारलेलं आहे आणि तो कोणता जिल्हा आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी म्हणजे सुमारे 56.5% नोंदवलेले आहे. किती? 56.5% इतका कमी आहे, नोंदवलेला आहे. आकडेवारी विचारली तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे. गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा एकूण सुमारे किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा एकूण सुमारे किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सुमारे 49% भूभाग हा व्यापलेला आहे. गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी खोरे असून तिने राज्याचा तब्बल 49 म्हणजे जवळपास अर्धा भूभाग तिने काय केला आहे? व्यापलेला आहे. सर्वात मोठे नदीचे खोरे आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य स्थापन करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य स्थापन करण्यात आले आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाळा. कर्नाळा हे कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले होते. नाशिकमधील नांदूर मधवेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे. खालील विधानाचा विचार करा. अमरावती प्रशासकीय विभागात एकूण 5 जिल्हे आहेत आणि ब. नागपूर प्रशासकीय विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. आपल्याला अमरावती आणि नागपूर हे 2 जिल्हे आपल्याला सांगितलेले आणि किती जिल्हे या विभागात किती जिल्हे आहेत ते आपल्याला सांगितले आहे आणि योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दोन्ही विधान काय बरोबर आहे. अमरावती विभागात 5 जिल्हे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे आहे आणि नागपूर विभागात 6 जिल्हे कोणते आहे? नागपूर,
वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली असे 6 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागात येतात. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या घटकावरील अतिशय महत्त्वपूर्ण 30 प्रश्नांचा सराव केला आणि या सराव प्रश्नाचा तुम्हाला येत्या परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा, पूर्ण बघा आणि मित्रांना शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट कळवा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल. धन्यवाद.